बुंडी इज गौरी इज करिश्मा रेश्मा करिश्मा करिश्मा इज बांडी इज राणी आणि ती खिल्लारी. मित्रांनो हे आहे आमच्या गावाचं कॅनल. या कॅनलला आता पाणी आलंय तर थोड्या वेळाने आम्ही पण इथे आंघोळ करायला येणार आहे. खूप स्वच्छ आणि छान पाणी आहे. बघा किती छान दिसतोय असं सूर्य. झाडांच्या मध्ये तर असला भारी दिसतोय ना. तर मित्रांनो रात्रीचे वाजलेले 7-8 आणि मित्रांनो आता हे लोक बसलेले एका बघतात जेवण बनवायला. आणि मित्रांनो गावाकडची लाईफ खूप डेंजर असते. तर मित्रांनो आता मस्त आपण सकाळ झालेली उठलेलो, आंघोळ बिंघोळ केली, कपडे बिपडे बदलले आणि मित्रांनो आता आपण बसलेलो आहे खायला. वांग्याचं कालवण येतं, या तुम्ही पण खायला. खूप छान लागते आणि गावाकडची टेस्ट असली भारी त्या ना. तर या बघा हे गाय पाणी पित्या. आणि मग त्यानंतर आपल्याला जायचं आहे गावात. तर गावात का जायचं आहे कारण की आपल्याला आणायचं घरासाठी सामान. आणि सामान आणायच्या नंतर आपल्याला दूध पण टाकायचं जायचं गावात आणि मग पाणी पण आणायचं आहे. तर एवढे सगळे आज काम आपल्याला करायचे आहेत. आणि मग ह्या गायांना काय बोलतात दुसरीकडे पण बांधायचे. दूध तर काढून घेतले आपण गायांचं. तर चला ते बघा ते वासरून चालवले. आता तिकडे ते बांधायचे आणि मग आपण लोक इथं पाणी पाजायचं यांना. आता ही काय पाणी यांना पाणी खूप लागतं पिण्यासाठी कारण की या लोकांनी काल रात्री पाणी पेलतं तर अजून पाणी यांनी पेलं नाही. म्हणजे रात्रभर पाणी बिणी नाही, झोपून जातात डायरेक्ट. इथं काय बोलतात इथं गोठा आहे ना, इथंच आपलं झोपून जाते त्यासाठी. आणि म्हणून यांना रात्रीचे भूक बीक काहीच नाही, ताणबीण लागत. आणि म्हणून यांना सकाळचं आपण लोक पाणी देतो आणि हे लोक खूप पाणी पितात. म्हणजे ही टाकी आहे ना, ही टाकी अर्धी खाली होती, आता हिला पण द्यायचंय. हे बघा तर ही पण आता पाणी पिन. मग त्यानंतर असंच पुढं 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 टाकत जायचं. तर चला इज बुंडी इज गौरी इज रेश्मा करिश्मा करिश्मा इज बांडी इज राणी आणि ती खिल्लारी. आणि ते बारके हे बारकी तिचं काय नाही, ती नवीन आहे ना. बारकीचं एकादशच्या दिवशी पहिलं झालेली. चल लवकर काम कर. आता राहिली की जाणार काय हिचं नाव कुणाचं हिचं बांडी आणि राणी राणी ती खिल्लारी किलाली. तर गायस बारमतीला येऊन आपले झालेले 3 दिवस, तेव्हा 3रा दिवस. आणि गायस इथं आहे खूप ऊन. तर आता आपण चाललो आहे कॅन्ट आणि पाणी भरायला लांब, खूप लांब आहे आणि खूप गाडी घालते म्हणून व्हिडिओ पण हलत असेल. तर आपल्याला जायचं आहे पाणी आणायला आणि दोघं झाडे बसलेत म्हणून मला नीट बसता येईना. हे एक झाड आहे. चला जाऊया आता पाणी भरूया. आणि मी आयला कशाला एवढी कोरड पडली आहे कारण की थंड पाणी नाही आहे. चला जाऊया. तर मित्रांनो आता आपण चाललो आहे गावात. तर गावात का चाललोय तर कारण की आपल्याला आणायचं होतं पाणी आणि पाणी नाही आहे म्हणून आपले गळे खूप सुकले आहे. तर आता पाण्यासोबत आपल्याला आणायची आहे कुल्फी. तर कुल्फी सोबत थोडं कुल्फी असली की मज्जा येते. तर आता कुल्फी पण आणू आणि मग थोडं पावायला जाऊ वरती. सर वाच खूप डिहायड्रेट झाले बाबा. नुसतं गरम गरम वाफा वाफा वाफा.
रात्रीचं कधी पण येऊन आज तुम्ही पाणी नाही सोडता. तर काय आता आपण चाललो आहे कॅनलला पाणी बघायला. तर बघूया कॅनलला किती पाणी आहे. आणि असं मला मग कळलंय की खूप सारं पाणी आलं आहे आणि तिथे आपल्याला स्विमिंग करायची आहे. कारण की कमी पाणी असतं, कमी पाण्यामध्ये स्विमिंग केली जाते. कारण की मग आता हे लोक नंतर जाणे कपडे धुयला, मग तेव्हा आपण पण पाहू. आता नुसतं चेक करू जरा. चलो चेक दिस आउट, चेक दिस आउट. रॉकी आहे का? येऊ येऊ माहिती नाही ना होता दादा? सावना नाही ना? नाव काय आहे ते? रॉकी रॉकी भाई आगे. ए बाबा रॉकी पाय मी पाय दिसताना पण रॉकी. याला पाणी येणार आहे. अरे एक नंबर. तर मित्रांनो हे आहे आमच्या गावाचं कॅनल. हे कॅनलला आता पाणी आलंय तर थोड्या वेळाने आम्ही पण इथं आंघोळ करायला येणार आहे. खूप स्वच्छ आणि छान पाणी आहे आणि पाण्याला अशी घाण बिण काहीच नसते. हे पाणी तुम्ही पिऊ पण शकतात आणि असं खूप छान पाणी असतं. आणि ते बघा दाजी आता आंघोळ घालतात आहे कुत्र्याला. का तर त्या कुत्र्याला आंघोळ पण घालतात आणि पावायला पण शिकवतात. कारण की जर त्यांनी इरीमध्ये कुठं पडले, इथं खूप साऱ्या इरी आहे, तर त्याच्यामध्ये हो पाहून पाहून थोडंफार तरंगू शकतो वरती आणि मग कुणी बघितलं तर काढू पण शकतात. तर म्हणून आलो पाणी बोल आपण पाणी बोल चला पुढं. हा जा चालत चला पाणी बघून या. मोठे चालू पावता येतं ना, ते डुबत नाही ते. म्हणजे हे 8 बहिणींनी पाणी येतं कॅनलला आणि तोपर्यंत पाणीच नाहीत. पाणीच नाही कसलंच पाणी येत नाही. किती वेळ? बापरे. हे राहिले 15 ते 20 दिवस राहिले. आता हे किती दिवस पाणी राहणार? 15 दिवस 15 दिवस कंटिन्यू पाणी राहणार कॅनलला, त्याच्यानंतर बंद करायचं. बापरे. म्हणजे आता 2 महिन्यानंतर पाणी सोडले परत. चल चल इकडून. घाबरू नको दादा, तू काय करत काय नाही. कर तुला ते काढू नको. चावत नाही. बघितलं ना दाजी आता हात पाय ते धरत होता पाणी सोडायचा. काय करू? गाडी मागं पळत निघली सोड. येतो सकाळी माणूस येतं. बसलो की आम्ही शेतात पण direct आपण पण काढायचं. पाणी कमी आहे. तर मित्रांनो आता आपण चाललेलो मस्त मालरान फिरायला आणि ते बघू शकतो पाठीमागे किती भारी व्ह्यू झाला. आणि याच व्ह्यूला चेक करत आपण चाललो आहे हरणं बघायला. हरणं आता दिसली तर बरं, नाहीतर मग आपली ऑडियन्स नाराज होईल ना यार. तर ऑडियन्स नाराज नका होऊ, नक्कीच दिसते ना 1-2. तर मित्रांनो हे दिसलेच पाहिजे कारण की एवढं भारी व्ह्यूला दिसतात. बघा पाठीमागं. तर काय आता होत आहे सूर्यास्त आणि मित्रांनो आम्ही सूर्यास्त बघायला आलो होतो. खूप छान असं सूर्यास्त होत आहे आणि मित्रांनो तुम्ही बघू शकतात किती भारी क्लाउडी पाठीमागं हे झाले व्ह्यू आणि त्याच्याच खाली सूर्य आणि सूर्य डुबताना एवढा भारी दिसतोय ना मित्रांनो. तुम्ही जसं की आता बघितलंच असेल ते बघा किती छान दिसतोय असा सूर्य आणि झाडांच्या मध्ये तर असला भारी दिसतोय ना. कुठे रे? शांत बस. हा तिकडे. दोन आहे.
दर्शन झालं हरणांचं आणि मग आता आपण चाललेलो घरच्या दिशेने. घरी ना आपल्याला जरा माळावरती बसायचंय. बघू काहीतरी काही वेळा अजून पण दिसली तर त्यांना पण आपण रेकॉर्ड करू. चलो. काय बोलतात जेवण बनवायला. आणि मित्रांनो गावाकडची लाईफ खूप डेंजर असते कारण की इथं जी 5ला लाईट जाते रात्रीच्या 10-11ला येते आणि हे खूप डेंजर आहे यांच्यासाठी. तर आता मित्रांनो रात्री छोटे बारटे पण इथे आणि जर यांना नाही दिसले तर समजा गडबड आहे. आणि तुम्ही समजू शकता की गावाकडची लाईफ सोपी नाही आहे. ह्यांना सकाळी उठायला लागतं, गुरांना खायला प्यायला टाकायला लागतं, त्यानंतर दूध काढायचं, गावात टाकून यायचं, दिवसभर काम, रात्रीचा आराम भेटतो त्यातमध्ये पण काय नीट नाही. तर मित्रांनो आता हे बघू शकतात ही आहे शेतकरी लाईफ आणि मी तुम्हाला दाखवते 1-2 व्हिडिओमध्ये की कसं आम्ही लोक इथं राहतोय आणि खूप छान वाटते आम्हाला. गायांमध्ये रोज गाय सोडायच्या वगैरे वगैरे करायचं खूप छान वाटतंय. तर तुम्ही पण मला सपोर्ट करा, लाईक आणि शेअर सबस्क्राईब करा लगेच. तर गाय सकाळ झालेली आणि आपण सगळे उठलेलो आणि उठल्या असं कळलं की आज आपल्याला जायचं आहे घरी. तर घरी का जायचं कारण की आज आपण इथं थांबणार नाही कारण की एवढे दिवस थांबलो आणि माझी शाळा पण चालू होणार आहे. तर म्हणून आपल्याला जायला तर लागेल ना. तर मित्रांनो बघू पावसाळ्यामध्ये आपण एकदा इकडे चक्कर घालूया. बघू पावसाळ्यात पण खूप सारे हरणं तर खूप सारे असतात. तर ते बघा आपल्या गाया आता खात्यात ते आणि मग त्यानंतर त्यांचं दूध काढून गावात जाणार. ते चला सगळे चाललेत. कसं वाटते आपण तू चाललाय तर मस्त वाटते. आजी तुला आजीला पण मस्त वाटतंय. तर मित्रांनो आम्हाला मस्त नाही वाटत. हे बघा पेरू आहे. चला भेटतो तुमच्या सर्वांना. आता बघू रिक्षातून जाऊ घरी आणि मग चला. आत्याच्या घरून निघलेलो आणि मस्त गाडी बसून चाललेलो आपल्या घरच्या दिशेने. मित्रांनो आता आपण थेऊर मध्ये होतो तर आमचं जरा मन झालं आणि ते नाश्ता करूया कारण की भूक लागलेली. आपण चहा बी काय नव्हतं फिरता. तर कोणाला कुठेतरी आपल्याला हॉटेल दिसलं तर तिथे थांबूया आणि काहीतरी खाऊया. मला बोर वाटतंय कारण तिकडं तर आणि सगळं चांगलं कॅनल पावायला जायचो. पण आज घरी चाललोय तर आमची उदासी चालते आमच्या तोंडावरती. चला ते बघूया काय लागते आपल्याला. हॉटेल शोधायला हॉटेल शोधतो आणि मग भेटतो. कशी आहे मित्र आपलं मित्रांनो आत्याच्याकडून आलो होतो आणि तिकडून आल्या आपण व्हिडिओ बिलकुलच नव्हता बनवला कारण की सगळे माणसं थकून गेलतो आणि आल्या आपण लोकांनी कपडे चेंज केले. तर मित्रांनो जसं की तुमच्या सर्वांना दाखवलं गावाकडची लाईफ कशी आहे, तिथले तुम्हाला कॅनल, हरणं, नद्या, परत तिथलं तुम्हाला विहिरी पण दाखवल्या आणि तुम्हाला जसं की मी सांगितलं होतं 5च्या नंतर लाईट जाते आणि डायरेक्ट 10 वाजता येते म्हणून त्यांना खूप तंगी असते, झोप नाही होत. सकाळी 7ला उठतात आणि मग त्यानंतर त्यांचं दिवसभर काम चालू असतं. तर त्याच्यामुळे मराठी माणसांना तुम्ही सबस्क्राईब करा. तर मित्रांनो मी मराठी माणूस, प्लीज सबस्क्राईब ठोकूनच टाका. तर मित्रांनो भेटता अशा नवीन व्लॉगमध्ये. तर माझ्या बाय बाय, सी यू, टाटा आणि गुड बाय.